भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर शेल्टर होम, दिव्यांगांना 180 लाखांचं निधी वाटप. जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता महानगरपालिकेनं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात 5 एकर जागेत भटक्या प्राण्यांसाठी कोंडवाडा आणि कुत्र्यांसाठी विशेष शेल्टर होम उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इथं कुत्र्यांची नसबंदी, देखभाल व निवारा याची व्यवस्था केली जाणार असून या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील अवैध मांस विक्रीवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. उघड्यांवर मांस विक्री करणाऱ्या व परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. याचबरोबर दिव्यांगांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या 180 लाख रुपयांच्या निधीचं नियमानुसार वाटप करण्यात आलंय. लाभार्थ्यांच्या खात्यात 3 ते 5 हजार रुपयांची थेट मदत जमा करण्यात आली असून या प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. महानगरपालिकेकडून शहर विकास, स्वच्छता आणि उत्पन्न वाढीबरोबरच सामाजिक घटकांच्या मदतीवरही भर दिला जात असल्याचं दिसून येत आहे. काय विषय बैठकीमध्ये काय चर्चा झाली? आज बांधकाम तसेच विद्युत आणि भांडार विभागानं त्यांचे दरपत्रक सादर केले. त्याच्यामध्ये बांधकामच्या जे निधी अभावी जे तरतूद नव्हती त्याला ते कामं सध्या पेंडिंग ठेवण्यात आले. त्यामुळे तसंच विद्युत विभागाचे जे सध्या प्रशासकीय मंडळातले जे महत्त्वाचे कामं होते, गरजेचे कामं होते, ते कामं त्या दरपत्रकाला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे भांडारचे काही कामं होते त्याला सुद्धा मान्यता देण्यात आली नाही. आणि बाकी जनरल विषय सर्व आमचे स्टँडिंगचे जेवढे बी म्हणजे विविध सगळेजण जे शशिकांतजी घुगे, महावीरजी डक्का, भास्करआबा दानवे, त्यानंतर अक्षयजी गोरंट्याल, शशिकांतजी घुगे, सर्वांनी आपले जे जे प्रश्न सध्या मोकाट जाण्याचा प्रश्न चालू आहे सध्या कुत्र्याचा, घुगे साहेबांना त्यांचा तो विषय मांडला. महत्त्वाचा विषय तो आहे की कारण की जालना शहरामध्ये जे आपण जे निर्जंतुकीकरण करतो त्यासाठी आपल्याकडे कॅपॅसिटी फक्त 30 ते 40च आहे कुत्र्यांची. तर ती वाढवण्यासाठी सर्वांच्या म्हणण्यानुसार असं करण्यात आलं की लवकरच एक प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे पाठवायचा आणि त्यानुसार शहरामध्ये 5 एकर जागा घेऊन एकाच ठिकाणी जनावरांसाठी कोंडवाडा तसेच कुत्र्यांसाठी शेल्टर तिथं उभं करायचं आणि एकाच ठिकाणी त्याची सगळ्याची निर्जंतुकीकरण असेल किंवा मग सांभाळणे असेल तिथंच त्यांना तिथं हे करायचं. या हिशोबानं प्रस्ताव आता आम्ही कलेक्टर मॅडमला पाठवणार आहे. तसंच जालना शहरातील विविध ठिकाणचे जे टॅक्स होते, त्याच्यानंतर आपला कवनालजवळ कॉम्प्लेक्स आहे, त्या कोर्ट केसेस चालू आहे, याला एक चांगल्या दर्जाचा चांगला एक नवीन वकील नेमून किंवा एक लॉ ऑफिसर आपल्या जे आता महापालिका झाल्यामुळे लॉ ऑफिसर आपण ठेवणार आहे. तर त्या माध्यमातून एक तिथल्या जे आपल्याला टॅक्स आतापर्यंत भेटत नाही त्याच्यावर एक निर्णय झाला की त्यांना ताबडतोब टॅक्स लावून मागच्या 6 वर्षात जो नियमाप्रमाणे त्यांना टॅक्स लावत होतो तो टॅक्स त्याला लावण्यात यावा. असंच महात्मा फुले मार्केटचा विषय, तिथं सुद्धा जे जुन्या दारांना आहे, अंबादेवी कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे थोडक्यात आज जालना शहरातील जेवढे म्हणजे महापालिकेचं उत्पन्नाचे स्तोत्र आहे, उत्पन्न कसं वाढवण्यात येईल या विषयात जास्त चर्चा झाली. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने तुमची चर्चा झाली. मात्र भटक्या कुत्र्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. सुद्धा नगरसेवकांनी त्यात उडी घेतलेली, मोठा प्रश्न निर्माण झाला. नक्कीच नाही, जालना शहराचा तो सध्या प्रश्न आहे आणि तो ज्याच्यामुळे होतो की जसं आपलं समजा जे स्लॉटर समजा आता आपले जे मांस उघड्यावर मांस विक्री होती त्यासाठी त्यांना एक दंडात्मक त्यांच्यावर कारवाई करायची किंवा जर समजा त्यांना परवानगी नसेल तर ते तात्काळ त्यांचं ते अतिक्रमण म्हणून त्यांना एक पाडून टाकायचं किंवा त्यांना बंद करण्यास सांगायचं. अशा विविध योजना त्याच्यावर करायच्या आणि 5 एकर जागा घेऊन तोच विषय मी तुम्हाला पहिले सांगितलेला आहे की त्याला एक शेल्टर तिथं आपल्याला उभा करायचा. दिव्यांगासाठी कोणता मुद्दा गाजला झाला? दिव्यांगाचा विषय आला की आम्ही त्याविषयी बोललो त्यांना. त्यांनी सांगितलं की जे सध्या विषय आता जे काल परवा दिवशी दिव्यांगाचा निधी आलता 40% 60% त्या हिशोबाने त्यांनी वाटल्या नियमाप्रमाणे वाटला म्हणून त्यांनी सांगितलेलं. 180 लाख रुपये वाटले, 1.5 कोटी रुपये तरतूद करण्यात आली, 3-3 हजार रुपये दिव्यांगांना आली. त्यात काही घोळ आहे का असं मला वाटतं? घोळचा याच्यात विषय काय आलो ते तर टक्केवारीनुसार येतं ना, नावानुसार येते. त्याच्यात घोळ काय करणार याच्यामध्ये? तसे पैसे आले शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी ऑनलाईन वाटलेले पैसे ते काय असं कोणाला काही नगदी स्वरूपात थोडी पैसे दिलेले आहे. दलित वस्तीच्या कामांवरून विरोधक जे शिवसेनेमध्ये नाराजी आहे, पंकजा मुंडे यांची भेट घेऊन तसं तक्रार देखील केली म्हणजे भाजपची, त्यावर काही चर्चा झाली बैठकीमध्ये? काय नेमकी प्रकरण काय? नाही, तो विषय जनरल बॉडीचा, स्टँडिंग मध्ये काही त्या विषयात चर्चा नाही.